सर्व खेळाडू आपण व्यासपीठाच्या समोर येऊन स्थानापन्न व्हावं। राजाराम वॉरियर्स तवडे संघमालक विकासजी गावडे, त्याचप्रमाणे बांदेश्वर 11 बांदा संघमालक मकरंदभाई तोरसकर आणि त्यांच्या पूर्ण टीमला विनंती आपण सर्वांनी येऊन स्थानापन्न व्हावं। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ उपस्थितीमध्ये आपण बक्षीस वितरण सोहळ्याची सुरुवात करतोय। मंचावर उपस्थित सर्वांचं स्वागत करण्यापूर्वी राजाराम वॉरियर्स तवडे संघमालक विकासजी गावडे आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हावं। मी विनंती करतो ज्यांच्या आयोजनातून या सुंदर देखण्या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन गेले 5 दिवस आपण पाहतोय। वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी उपसभापती आदरणीय सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या शुभ हस्ते आमचं सर्वांचं लाडकं नेतृत्व सन्माननीय आमदार माजी आमदार शंकरभाई कांबळी यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। शंकरभाई कांबळी, खरं तर भाई आपल्याला माजी आमदार म्हणणं अजूनही शक्य होत नाहीये, कारण तुम्ही पुष्पसेन सावंत, बाली किंदेकर यांच्यासारखे अजूनही आमच्या सर्वांचे मनातले आमदार आहात आणि त्यामुळे तुम्ही आमच्यासाठी कधीही माजी होणार नाहीत आणि त्यामुळेच आम्ही आमदार म्हणून आपला मनपूर्वक सन्मान आणि स्वागत करतोय। यानंतर मंचावर उपस्थित आदरणीय कौशिक परब उपतालुका प्रमुख शिवसेना यांचं स्वागत सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। शिरोडा उपसरपंच आदरणीय चंदन हडकी यांचं स्वागत होत आहे। सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या शुभ हस्ते उपसरपंच आदरणीय चंदन भाई आपला मी मनपूर्वक स्वागत करतोय। यानंतर माजी उपसरपंच आरवली आदरणीय मयूर आरोलकर यांचं स्वागत सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। मातोंड ग्रामपंचायत सदस्य आमचे मित्रवर्य दीपेश परब यांचं स्वागत सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित राजाराम वॉरियर्स संघमालक विकास गावडे यांचं स्वागत सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। हॉटेल आरवलीश्वर चे मालक आदरणीय आबा मसूरकर यांचं स्वागत होत आहे, ज्यांनी 3 विकेट आणि 3 षटकारांसाठी 1500 रुपयांचं पारितोषिक प्रायोजित केलं होतं। सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या शुभ हस्ते आबा मसूरकर यांचं स्वागत होत आहे। चरणजी कासकर यांचं सुद्धा स्वागत सिद्धेश उर्फ भाई परब आपण आपल्या शुभ हस्ते संपन्न करावं। माजी ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ परब यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। क्रिकेटचे जुने जाणते रसिक आहेत आमचे मार्गदर्शक विश्वनाथ परब, आपलं मनपूर्वक स्वागत। जयेश परब आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करताय, खूप विशेष सहकारी या स्पर्धेसाठी। त्याचप्रमाणे नारायण परब आमचे मार्गदर्शक यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। नील झाटिये यांचं सुद्धा स्वागत सिद्धेशजी आपण आपल्या शुभ हस्ते संपन्न करावं। त्यानंतर त्यानंतर स्वरूपानंद नाईक यांचं स्वागत सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे। रोहन परब यांचं स्वागत सिद्धेश यांच्या शुभ हस्ते। विशाल गावडे यांचं स्वागत सिद्धेशजी आपण संपन्न करावं। प्लेबॉईज मालवण या मालवणच्या अजरामर संघाचे 2 खेळाडू मैदानावर उपस्थित आहेत। आमचे मार्गदर्शक उमेश मांजरेकर आणि हेन्स उर्फ दीपक धुरी या दोन्ही आमच्या पंचद्वयींना विनंती आहे आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हावं। आम्ही आपलं स्वागत करतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्याचा क्रिकेट अनेक वर्ष प्लेबॉईज मालवण, व्हीएमसी मालवण, विजय केरवाडा, यंग बॉईज कुडा, यंग स्टार देवगड, प्लेबॉईज मालवण, त्याचप्रमाणे रिलायन्स अरोंदा, बॅड बॉईज सावंतवाडी अशा वेगवेगळ्या संघांभोवती अनेक वर्ष फिरत होतं आणि त्याच संघांपैकी एक महत्त्वाचा संघ म्हणजे
प्ले बॉयज मालवण संघाचे वरिष्ठ खेळाडू जे सध्या पंचक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत उमेश मांजरेकर आणि दीपक धुरी यांचा मी गुलाब पुष्प देऊन स्वागत करतोय। सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या शुभ हस्ते स्पर्धा चालू आहे सध्या ईस्टर ट्रॉफी। या स्पर्धेत आमचे हे दोन्ही पंचद्वयी पंचगिरी करताना दिसत आहेत। या दोघांनाही त्यांच्या आयुष्याच्या या दुसऱ्या इनिंगसाठी आमच्या सर्वांच्या मनपूर्वक शुभेच्छा। सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या शुभ हस्ते हे स्वागत होत आहे। संपूर्ण राज्यभर नव्हे देशभर नव्हे जगाच्या अनेक कानाकोपऱ्यात ज्यांच्या ट्रॉफी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये दिसतात ते सदा ट्रॉफी हाऊस रेडीचे मालक सदानंद धुरी यांचं स्वागत होत आहे। सदा आपल्याला विनंती आपण येऊन आपल्या गुलाब पुष्पाच्या स्वागताचा स्वीकार करावा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक स्पर्धा असतील, महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा आणि अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट गतवर्षी लंडनमधील क्रिकेटची स्पर्धा आणि यावर्षी दुबईमधील स्पर्धेसाठी सुद्धा रेडीमधून ट्रॉफी गेल्यात। या आमच्यासाठी अभिमानाच्या गोष्टी आहेत। सदाधुरी व्यवसायात आपण घेतलेली झेप ही आमच्यासाठी अभिमानाची आहे आणि व्यवसायात अशीच अनेक यशाची शिखरं आपण पादाक्रांत करावीत यासाठी सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या शुभ हस्ते आपला यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा संपन्न होतोय। ग्रामपंचायत उपसरपंच आदरणीय चंदनजी हाडकी आपल्याला मी विनंती करतो या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आपलं शुभेच्छापर मनोगत व्यक्त करावं। हॅलो 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 श्रीदेवी माऊली चरणी वंदन करून तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मुजरा करून सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व खेळाडू, आज आमचे सहकारी आमचे युवा नेतृत्व सिद्धेश भाई परब यांच्यातर्फे आज या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलं गेलं। एक सुंदर प्रकारची स्पर्धा या ठिकाणी त्यांनी आयोजित केली। नेहमीच अशा कामांमध्ये ते पुढाकार घेऊन लोकांना एकत्र करून एक आपले युवा नेतृत्व प्रत्येक टाइमला ते सादर करत असतात। त्यांना मी अशाच प्रकारच्या लोकांसाठी खूप काही त्यांनी करावं यासाठी मी त्यांना असे खूप त्यांना भावी वाटचालीसाठी त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। धन्यवाद चंदन हाडके सर। हे होते उपसरपंच ग्रामपंचायत शिरोडा। यानंतर पुढील मनोगतासाठी आपण विनंती करतोय या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक माजी आमदार आदरणीय शंकरभाई कांबळी साहेब, मी आपल्याला विनंती करतो या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं बहुमोल मनोगत आणि मार्गदर्शन आपण व्यक्त करावं। आमच्या गावचं ग्रामदैवत श्रीदेवी माऊली आज या ठिकाणी परब यांच्या हॅलो 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 आणि यासाठी विविध भागातून विविध तालुक्यातून मान्यवर संघाने यात भाग घेतला आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना सन्माननीय विश्वनाथ परब या गावचे सगळे राजकीय पुढारी आणि सगळे खेळाडूंना धन्यवाद देतो। आपल्याला कल्पना असेल की गोठावडा मैदानामध्ये मी 25 वर्ष सातत्याने टुर्नामेंट घेत होतो। त्या ठिकाणी डे नाईटसुद्धा
म्हणजे प्रकाश झोतातली सुद्धा टुर्नामेंट आम्ही सादर केलेली होती आणि प्रचंड प्रतिसाद सिंधुदुर्गातला नाही तर गोव्यातील संघसुद्धा त्या ठिकाणी भाग घेऊन त्या ठिकाणी मजा लुटत होते. प्रचंड लोकांची गर्दी आणि त्याचप्रमाणे आज देखील या ठिकाणी लोकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद ही मॅच बघण्यासाठी, फायनल बघण्यासाठी या ठिकाणी दिसत होती. खरोखर सिद्धेशभाई परब तुला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत, कारण तू जे काय नेतृत्व करतो आहेस त्याला पुढे देखील चांगल्या तऱ्हेची साथ मिळावी अशा तऱ्हेची माझी अपेक्षा आहे. तुला आत्ताच सांगतो आहे, मी याच्या पुढे देखील जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे कोण उमेदवार असतील, जे उमेदवार योग्य असतील त्यांनाच मी पाठिंबा देणाऱ्या पक्षाचाही त्या ठिकाणी संबंध नाही आहे. मला तू योग्य वाटतो आहेस, तू प्रयत्न कर, तिकीट मिळव. तुझ्यासाठी देखील प्रयत्न करायचा मी आत्ता या ठिकाणी शब्द देतो आहे. पण तुझ्यापेक्षा कोणतरी वरचढ उमेदवार दिसला तर मी त्याचं काम करीन हेही सांगतो. तर या ठिकाणी मला वाटतं तुझं पारडं जड आहे. काही लोकमानसात तुझी प्रतिमा चांगली आहे आणि अशा तऱ्हेचे कार्यक्रम घेऊन तू लोकात एक स्थान मिळवलेलं आहे. तुझा स्वभाव पण चांगला आहे, लोकांना मदत करणं हे तुझा गुणधर्म आहे आणि त्याचा फायदा तू निश्चितपणे उचलला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं आहे. असो, या ठिकाणी आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि मला वाटतं बादल या ठिकाणी जो काय कॉमेंट्री करायला इकडे आला होता, बादल आमचा पाहुणा आहे काय रे, बरोबर मा? हां, तर त्याचं बोलणं तुफान आहे आणि अशा तऱ्हेने एक रस खेळाडू या ठिकाणी सातत्याने दाखवत असतात, तसा कॉमेंट्रीवाल्यासुद्धा त्याच्यात रस त्या मॅचमध्ये भरत असतो. आणि खरोखरच एक बादलचं मी कौतुक करेन की सातत्याने कैक वर्ष तो कॉमेंट्रीचं काम या ठिकाणी सगळीकडे सिंधुदुर्गात करत आहे. पुन्हा एकदा सिद्धेश परब याला धन्यवाद देतो आणि अशा तऱ्हेचे कार्यक्रम आयुष्यात तुझ्या हातून पुढे देखील सातत्याने चालू राहावेत अशा तऱ्हेची मी तुझ्याकडनं अपेक्षा करतो आहे आणि लोक तुला निश्चितपणे साथ देतील. असं लोक देतील, लोकांचं काय सांगायचं काय गॅरंटी नसते, पण मी मात्र तुला निश्चितपणे साथ देईन एवढं या ठिकाणी सांगतो आहे आणि माझे विचार या ठिकाणी थांबवतो आहे. मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाई. भाई धन्यवाद. आपण सदैव सिद्धेशच्या आणि आमच्या सर्वांच्या पाठीशी राहावं ही आपल्याकडे विनंती असेल. आणि भाई याक तुम्ही सांगला तर बरा केला. तर बादल चौधरी माझं पाहुणं, कारण माका कॉमेंट्री करताना बरेच जण विचारतात तू राजस्थानसून येलं काय UP-सून भाई आईलं. चौधरी म्हटल्यानंतर तो मालवणी असतात अशी बऱ्याच जणांका शंका असता, पण कांबळी साहेबांचं मार्गदर्शन गेली अनेक वर्ष माझ्या पाठीशी आहे आणि वालावलचे चौधरी आणि शिरोड्याचे कांबळी हे अगदी जवळचं नातं आहे. आज पुन्हा एकदा भाई तुमच्या वक्तृत्वामुळे ते अधोरेखित झालं आहे. धन्यवाद, आपले मनपूर्वक आभार. यानंतर आमच्या ऑफिशियल्सचा सन्मान होतोय. मी विनंती करतो दीपेश परब आपल्या शुभहस्ते आपण सन्मान करावा आमच्या दोन्ही ऑफिशियल्सचा. किशोर भगत उपस्थित नाही आहेत, त्यांच्या वतीने किशोर भगत आणि नाना नाईक हे दोन्ही सन्मान आपण स्वीकारावेत. अंपायर्स आर दी सोल जजेस ऑफ दी गेम. संपूर्ण स्पर्धा आपल्या अचूक निर्णयाने ज्यांनी सजवली ते आमचे दोन्ही ऑफिशियल्स नाना नाईक आणि किशोर भगत यांच्यासाठी टाळ्या वाजूया. मी पुन्हा विनंती केली दोन्ही संघांना, राजाराम वॉरियर्स तळवडे आणि बांदेश्वर 11 बांदा होडावडा, आपल्याकडून थोड्याशा शिस्तबद्ध प्रदर्शनाची अपेक्षा असेल, कारण बक्षीस वितरण सोहळा हा आपल्या गुणगानासाठी असतो ना, तो मान्यवरांसाठी असतो. आपण सर्वांनी स्टेजच्या समोर येऊन त्वरित बसणं ही तुमची सर्वांची जबाबदारी असेल. किशोर भगत आणि नाना नाईक या दोन्ही ऑफिशियलचा सन्मान. यानंतर आमचे स्कोरर गोट्या कावळे यांचा सन्मान रोहन परब आपण आपल्या शुभहस्ते संपन्न करावा. आमचे स्कोरर गोट्या परब यांचा सन्मान गोट्या कावळे यांचा सन्मान रोहन परब यांच्या शुभहस्ते संपन्न होतोय. प्रदीप उर्फ गोट्या कावळे आमचे स्कोरर, अचूक आकडेवारी आणि ठाम मत रोहन परब यांच्या शुभहस्ते. यानंतर आमचे दुसरे स्कोरर राजेश यांचा सन्मान होतोय. नील झाटिये
आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करावा. आमचे अजून एक स्कोरर राजेश हुनुसवाडकर, खूपच चांगली स्कोरिंग होती राजेश आपली. नील झाटिये यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. नील, आपण आपल्या शुभ हस्ते राजेश हुनुसवाडकर यांचा सन्मान आपण संपन्न करावा. यानंतर पुढील सन्मान होतोय ज्यांनी आमच्या जेवणाची, भोजनाची व्यवस्था आणि लाईट व्यवस्था केली ते नारायण परब यांचा सन्मान रोहन परब आपण आपल्या शुभ हस्ते संपन्न करावा. नारायण काका, आपले मनपूर्वक आभार. अगदी घरच्या माणसांसारखी गेली 5 दिवस तुम्ही आमच्या भोजनाची व्यवस्था केलीत, आमचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईटची व्यवस्था केलीत. नारायण परब यांचा सन्मान रोहन परब यांच्या शुभ हस्ते. ज्यांनी हे सुंदर पीच बनवले ते पीच क्युरेटर जयराम कावळे यांचा सन्मान काका परब आपण आपल्या शुभ हस्ते संपन्न करावा. काका परब. अजूनही राजाराम वॉरियर्स तळवडे आणि होडावडा संघाचे काही खेळाडू प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दिसत नाही आहेत. आपल्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे. यानंतर साहिल खोबरेकर, आमचे कॉमेंटेटर, यांचा सन्मान विशाल गावडे आपण आपल्या शुभ हस्ते संपन्न करावा. साहिल खोबरेकर यांचा सन्मान होतोय. मराठी मालवणी समालोचनासाठी हा युवा आवाज, मालवणी भाषा वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून वेगवेगळ्या मोठ्या फलाटावर पोचवण्याचा प्रयत्न मी करतोय आणि माझ्यासोबत साहिल खोबरेकर, एक युवा समालोचक, मालवणी समालोचनाचा प्रयत्न करतात. साहिल, आपला सन्मान. यानंतर आमचे साथी समालोचक अजय नाईक, मराठी समालोचक अजय नाईक यांचा सन्मान रोहन परब आपण संपन्न करावा. रोहन परब यांच्या शुभ हस्ते अजय नाईक यांचा सन्मान होतोय. अजय नाईक उत्कृष्ट मराठी समालोचक आहेत. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांचे ते स्वीय सहाय्यक म्हणून सुद्धा कार्यरत होते आणि सध्या पंचायत समिती वेंगुर्ला इथे ते कार्यरत आहेत. अजय नाईक यांचा सन्मान होतोय. यानंतर आमचे पुढील समालोचक राज म्हाकले यांचा सन्मान करण्यासाठी जयेश परब आपल्याला विनंती. जयेश परब, आमचे साथी समालोचक राज म्हाकले यांचा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते संपन्न करावा. जयेश परब यांनी या स्पर्धेत एक वेगळी मजा आणली. खास करून वेगवेगळ्या त्यांच्या कमेंट एवढ्या सुंदर ऐकण्यासारख्या होत्या. थोडंसं बंधन होतं, नाहीतर त्यांच्या कमेंट मी माईकवरून सुद्धा ऐकवल्या असत्या. खास करून आमच्या कॅमेरामॅनच्या छत्रीसाठी त्यांनी केलेली कमेंट खूपच सुंदर होती. जयेश, संध्याकाळचे 5 वाजले तरी चलात, पण आजच्या दिवसात छत्री मात्र घेऊन ये. ही जयेश यांची एक सुंदर कमेंट आजच्या दिवसाची. थँक्यू जयेश. यानंतर ही स्पर्धा 197 पेक्षा जास्त देशांमध्ये लाईव्हच्या स्वरूपात ज्यांनी पोचवली ते tenniscricket.in आमचे सहकारी, त्यांचा सन्मान होतोय. ओमकार प्रथमेश आपण यावं. स्वरूपानंद नाईक आपल्या शुभ हस्ते आपण संपन्न करावा हा सन्मान आमच्या यूट्यूबचा. tenniscricket.in ओमकार प्रथमेश आणि विघ्नेश प्रभू यांचा सन्मान होतोय. tenniscricket.in संतोष नाणेकर, गौरव सावंत यांनी लावलेलं रोपटं, या रोपट्याचा आता वटवृक्ष या सगळ्या सहकाऱ्यांनी केला आहे. विघ्नेश, आपला यथोचित सन्मान आपल्या तिन्ही सहकाऱ्यांना ही स्पर्धेची आठवण भेट म्हणून हे सन्मान चिन्ह. त्यानंतर या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक. धन्यवाद बादल सर. यानंतर सन्मान होतोय ज्यांनी मालवणी भाषा 7 समुद्रापार पोचवली ते सन्माननीय बादल चौधरी सर. मच्छिंद्र कांबळेनंतर ज्यांनी मालवणी भाषा 7 समुद्रापार पोचवली तेच मिस्टर बादल चौधरी सर यांचा सन्मान होतोय. सन्माननीय कौशिक परब यांना विनंती करतो. शिवसेना उपतालुका प्रमुख वेंगुर्ले यांना विनंती करतो त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. तदनंतर सन्माननीय माजी आमदार शंकरभाई कांबळे यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्माननीय बादल चौधरी सर. धन्यवाद आदरणीय कौशिकजी, धन्यवाद सिद्धेश भाई आणि धन्यवाद आमदार संजय भाई, धन्यवाद आमदार शंकरभाई कांबळी. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केलेले आमचे हात आणि त्या हातासाठी सन्मान होतोय सौरभ नाईक यांचा. सौरभ नाईक आपण व्यासपीठावर यावं. या स्पर्धेसाठी आपण केलेले सहकार्य हे लाख मोलाचं आणि त्याबद्दल आपला सन्मान होतोय. जयश्री परब आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करावा. आमचे सहकारी
उत्कृष्ट गोलंदाज म्हणून संपूर्ण राज्यभर ज्यांची ख्याती आहे आमचे मित्र सौरभ नाईक यांचा सन्मान होतोय. त्याचप्रमाणे तसंच विशेष सहकार्य करणारे आमचे सहकारी सतीश डोंगरे यांचा सुद्धा सन्मान होतोय. सतीश डोंगरे यांचा सन्मान करण्यासाठी विशालजी गावडे आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करावा. या स्पर्धेचा रथ चौफेर उधळला, कारण या रथाला पुढची 2 चाकं होती ती सांभाळली होती आमच्या या 2 मित्रांनी. एक चाक होतं म्हणजे सौरभ नाईक आणि दुसरं चाक होतं सतीश डोंगरे. या दोन्ही चाकांचा हा यथोचित गुणगौरव सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या सौजन्याने संपन्न होतोय. यानंतर या स्पर्धेची वैयक्तिक पारितोषिकं आम्ही आपल्यासाठी घेऊन येतोय. या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक आणि ते पारितोषिक आहे सर्वप्रथम अंतिम सामना सामनावीर. हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय मयूर खानोलकर यांना. मयूर आरोलकर, माफ करा, मयूरजी आरोलकर यांच्या शुभ हस्ते अंतिम सामना सामनावीर. अंतिम सामना सामनावीर, मॅन ऑफ द मॅच फॉर ग्रँड फिनाले, अवॉर्ड गोज टू मिस्टर दाजी धुरात, राजाराम वॉरियर्स तवडे. सन्माननीय मयूरजी आरोलकर यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित होत आहे. जिसकी बल्लेबाजी है खूबसूरत वो है दाजी धुरत. अंतिम सामना सामनावीर, मॅन ऑफ द मॅच फॉर ग्रँड फिनाले मिस्टर दाजी, मॅन फ्रॉम राजाराम वॉरियर्स तवडे. दुसऱ्या सेमीफायनलचा सामनावीर हा पुरस्कार द्यायचा राहून गेला होता. पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतोय आबा मसूरकर यांना. दुसऱ्या सेमीफायनलचा सामनावीर मिस्टर बबल नाईक, छोटा पटाका बडा धमाका. बांदेश्वर 11 बांदा होडावडा संघाचा बबल नाईक ठरतोय दुसऱ्या सेमीफायनलचा सामनावीर. यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, तत्पूर्वी उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक देण्यासाठी उपसरपंच चंदन हाडकी साहेब आपल्याला विनंती करतोय. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपण वितरित करावा. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अँड अवॉर्ड गोज टू मिस्टर निखिल गावडे, राजाराम वॉरियर्स तवडे. बेस्ट बॉलर ऑफ टुर्नामेंट मिस्टर निखिल गावडे, मॅन फ्रॉम राजाराम वॉरियर्स तवडे शिरोडा. चंदनजी हाडकी उपसरपंच यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित होत आहे. निखिल गावडे. यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय कौशिकजी परब, आपल्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज हा बहुमान आपण वितरित करावा. संपूर्ण स्पर्धेत आपल्या लांब लांब आणि लांबलचक षटकारांनी ही संपूर्ण स्पर्धा ज्यांनी गाजवली. या स्पर्धेबरोबरच जय हनुमान कासारड्याच्या स्पर्धेतील काही आठवणी ज्यांनी ताज्या केल्या, त्याबरोबर रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेतील रौद्र रूप या स्पर्धेच्या निमित्तानं सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला दिसलं. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड गोज टू बाहुबली ऑफ सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट मिस्टर दाजी नाईक. दाजी नाईक, घरात भय बापाशीचो रानात भय वाघाचो, घरात भय बापाशीचो रानात भय वाघाचो, दशावतारात भय संकासुराचो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये भय होडावड्याच्या दाजी नाईकाचो. बेस्ट बॅटर ऑफ टुर्नामेंट मिस्टर दाजी नाईक. यानंतर या स्पर्धेतील मालिकावीर, मालिकावीरासाठी 2 पारितोषिकं आहेत. एक आहे चषक बाळेबंधू आजगाव भोमवाडी यांनी प्रायोजित केलेला हा सुंदर मालिकावीराचा चषक, आणि त्याचप्रमाणे मालिकावीरासाठी एक सुंदर ऑरेंज मिक्सर ग्राइंडर जो प्रायोजित केलाय साई एंटरप्राइजेसचे मालक चरण कासकर यांनी. ही दोन्ही पारितोषिकं वितरित करण्यासाठी आबा मसूरकर आणि चरणजी कासकर मी आपल्याला विनंती करतोय. गेस द मॅन ऑफ द सिरीज कोण असेल? मॅन ऑफ द सिरीज आवाज येईल का आपल्यातून? आबा मसूरकर आणि चरणजी कासकर यांच्या शुभ हस्ते ही दोन्ही पारितोषिकं वितरित होत आहेत. संपूर्ण
स्पर्धा आपल्या दर्जेदार गोलंदाजी, अचूक क्षेत्ररक्षण आणि आक्रमक फलंदाजीच्या जोरावर ज्यांनी गाजवली, द मॅन who dominated the whole tournament with his bat, with his ball and also with his fielding. The man of the series award goes to Mr. Babal Naik, man from Rajaram Warriors Tavde, man from Bandeshwar 11 Banda Hodawda. Sorry, correction. Man of the series Babal Naik, आयकॉन खेळाडू म्हणून बबल बऱ्याच वेळा राजाराम वॉरियर संघाकडून खेळताना दिसतो, मात्र यावेळी मकरंदभाई तोरसकर संघमालक यांनी संधी दिली होती बबल नाईकला या स्पर्धेत आक्रमक खेळ करण्यासाठी. मकरंदभाई तोरसकर आपले मनपूर्वक आभार. मकरंदभाई तोरसकर यांच्या मालकीचा बांदेश्वर 11 बांदा होडावडा संघ उपविजेते पदावर समाधान मानतोय, मात्र या संघाचा खेळाडू बबल नाईक आमदार चषक घावनळे पाठोपाठ अजून एका स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय. यानंतर आमच्या कॅमेरामॅनसाठी आडोसा म्हणून छत्र्यांची व्यवस्था ज्यांनी केली होती ते पराग पडवळ यांचा सन्मान होतोय. पराग, आपण यावं, आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. पराग पडवळ शिरोड्याचे सुपुत्र आहेत, राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचे मोठे पाठीराखे आहेत आणि माझे जवळचे मित्र आहेत, कारण माझी आणि त्यांची मैत्री एका वेगळ्या कारणामुळे झाली. ओ निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाचे ते रक्तदाते आहेत आणि आतापर्यंत 25 पेक्षा जास्त वेळा त्यांनी हे दुर्मिळ रक्तदान केलंय. पराग, आपला सन्मान होतोय. नील झाटी, आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करावा. त्याचप्रमाणे अजून एक छत्री आम्हाला पुरवली होते केरवाड्याचे सुपुत्र हरी चोपडेकर. आपण जवळपास असाल तर आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. हरी चोपडेकर. पराग माझे सहकारी आहेत आणि विशेष म्हणजे पराग हा माझा जवळचा मित्र आणि मार्गदर्शक आहे. एखाद्या स्पर्धेत बादल तुझं काय राहिलं, काय चुकलं, काय बरोबर होतं, काय असायला पाहिजे होतं, स्पर्धा संपल्यानंतर लगेच ज्याचे अपडेट्स माझ्यापर्यंत पोचवतो. पराग, थँक्स. असाच सदैव माझ्यासोबत माझ्या पाठीशी तू राहावा ही अपेक्षा. हरी चोपडेकर यांचा सन्मान आम्ही त्यांच्या सहकाऱ्यांकडे वितरित करतोय. विकासजी गावडे, राजाराम वॉरियर्स तळवडे संघमालक, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान वितरित करावा. त्याचप्रमाणे मंडप डेकोरेटर्स समीर आरोस्कर यांचा सन्मान. सन्माननीय आमदार शंकरभाई कांबळी, आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते मंडप डेकोरेटर्स आणि डीजे ऑपरेटर मयूर आरोस्कर यांचा सन्मान आपण त्यांना सन्मानपूर्वक वितरित करावा. ते उपस्थित नाही आहेत, त्यांच्या वतीने सौरभ, आपण येऊन त्या सन्मानाचा स्वीकार करा. सौरभ नाईक. डीजे ऑपरेटिंग आणि मंडप डेकोरेटर्स मयूर आरोस्कर यांचा सन्मान. आमदार समीर आरोस्कर यांचा सन्मान शंकरभाई कांबळी, सन्माननीय माजी आमदार यांच्या शुभ हस्ते वितरित होतोय. यानंतर या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 आणि हा मानाचा, अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा चषक हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय मंचावर उपस्थित आमचे सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय आमदार शंकरभाई कांबळी, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या शुभ हस्ते द्वितीय पारितोषिक वितरित करावं. मी टीमच्या कॅप्टनला आणि टीम ओनरला विनंती करतोय आपण व्यासपीठावर यावं आणि संपूर्ण टीमने आपल्याला जर आपला ग्रुप फोटो करायचा असेल तर आपण समोरच्या स्टेजवर आपण स्थानापन्न व्हावं. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक बांदेश्वर 11 बांदा होडावडा, 25,000 रुपयांचा मानकरी ठरतोय. बांदेश्वर 11 बांदा होडावडा, आमचे मित्रवर्य मकरंदभाई तोरसकर यांच्या मालकीचा संघ पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचतोय. सन्माननीय आमदार शंकरभाई कांबळी आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी हे पारितोषिक वितरित करावं. संघाचा कर्णधार राजेश या पारितोषिकाचा स्वीकार करतोय आणि त्यांची पूर्ण टीम या सुंदर ग्रुप फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ही शिरोड्याची मानाची स्पर्धा उपविजेते पदावर यावर्षी होडावडा संघ समाधान मानतोय, पण होडावडा संघ भविष्यात आपण पुन्हा यावं, पुन्हा खेळावं, पुन्हा लढावं आणि जिंकावं यासाठी आपल्याला अगदी मनपूर्वक शुभेच्छा. यानंतर या स्पर्धेतील अंतिम विजेतेपद रोख रुपये. या स्पर्धेत ज्यांनी समालोचन केले ते आमचे मार्गदर्शक समालोचक अशोक नाईक यांचा सन्मान आम्ही सौरभ आपल्याकडे वितरित करतोय. सन्माननीय आमदार शंकरभाई कांबळी, आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते अशोक नाईक या स्पर्धेचे समालोचक जे आज साऊथ गोवा प्रीमियर लीगसाठी मडगाव येथे
कॉमेंट्री करतायत त्यांचा सन्मान आम्ही सौरभकडे सुपूर्द करतोय. सौरभ, थँक्यू. यानंतर ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केले त्या सगळ्या ज्ञात अज्ञात दात्यांचे सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानून शिवसेना पुरस्कृत माजी पंचायत समिती उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब मित्रमंडळ आयोजित एक गाव एक संघ धर्तीवरची ही मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा, या स्पर्धेतील प्रथम क्रमांक रुपये 55,000 रुपयांचा मानकरी ठरतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया विकास गावडे यांच्या मालकीचा राजाराम वॉरियर्स तावडे. मंचावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण प्रथम क्रमांकाचा हा चषक आणि रोख रुपये 55,000 आपण वितरित करावं. टीमचे कॅप्टन गोपाळ बटा, टीम ओनर विकास गावडे मंचावर या बक्षिसाचा स्वीकार करतायत आणि संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते या ग्रुप फोटोसाठी. शिवसेना पुरस्कृत सिद्धेश उर्फ भाई परब मित्रमंडळ आयोजित एक गाव एक संघ धर्तीवरती ही मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा आई माऊलीच्या स्थळात दत्त माऊली मैदानावर जिंकून विजेतेपदाला गवसणी घालतोय विकास गावडे यांच्या मालकीचा राजाराम वॉरियर्स तवडे संघ. अभिनंदन राजाराम वॉरियर्स तवडे, अभिनंदन विकासजी गावडे, अभिनंदन गोपाळ बटा, अभिनंदन टीम तळवडे, अभिनंदन टीम शिरोडा. पुन्हा एकदा विजेत्यांचे मनपूर्वक आभार, मान्यवरांचे मनपूर्वक धन्यवाद. अभिनंदन गोपाळ, ज्या गोपाळने आपल्या नेतृत्वाखाली सुप्रीमो चषक सुद्धा यावर्षी गाजवला. कमेंटेटर रितेश जाधव, आपल्याला विनंती आपण येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. सर्व मान्यवरांना मी स्थानापन्न होण्यासाठी विनंती करतोय. सर्व मान्यवरांना स्थानापन्न होण्यासाठी विनंती करतोय. समालोचक रितेश जाधव यांचा सन्मान. रितेश आपण यावं, आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. सिद्धेश आपण हा सन्मान त्यांना सुपूर्द करावा. आणि मी विनंती करतो या स्पर्धेचे सर्व आयोजक माजी पंचायत समिती उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब आपण आभारपर मनोगत आपण व्यक्त करावं. ऐकूया आभारपर मनोगत सिद्धेश उर्फ भाई परब. श्रीदेवी माऊली यांना वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन आजचा या कार्यक्रमाचा एक शेवटचा क्षण आणि सर्वांचे मी आभार मानतो. आज तुम्ही सर्वांनी या मान्यवरांनी आजच्या या कार्यक्रमात आमची उपस्थिती दर्शवली. मंडळाच्या वतीने मी आणि शिवसेना पक्षाच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेदरम्यान जो उपविजेता संघ ठरला त्यांना मी शुभेच्छा देतो. तसेच प्रथम पारितोषिक ज्यांनी पटकावलं ते राजाराम वॉरियर्स या संघाला देखील मी शुभेच्छा देतो. भावी वाटचालीला शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय दीपकभाई केसरकर आज या कार्यक्रमात उपस्थित राहणार होते, परंतु शासकीय कामानिमित्त त्यांना मुंबई येथे मीटिंग असल्यामुळे ते येऊ शकले नाही. त्याचबरोबर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी देखील आम्हाला शब्द दिला होता की आज येतो म्हणून इकडे या कार्यक्रमात, परंतु त्यांच्या घरातही काही खाजगी कार्यक्रमानिमित्त एक विधीचा कार्यक्रम असल्यामुळे ते देखील उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी फोनवरून तुम्हाला सर्व संघांना शुभेच्छा दिल्या, त्याचप्रमाणे आमच्या मंडळाला देखील शुभेच्छा दिल्या. आज मी सर्वांचे आभार मानतो. खास करून यूट्यूबला जे मुंबईवरनं आले गौरव सावंतने आम्हाला सहकार्य केले त्यांचा आभार मानतो. त्याचप्रमाणे ज्यांनी वीज पुरवठा केली ते आमचे माझे भाऊबंद नारायण परब यांचे मी आभार मानतो. आणि सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे जमीन मालक श्रीदेवी माऊली पंचायतन देवस्थान, त्याचसोबत गुरुनाथ गावडे, शेखर गावडे आणि दादा गावडे यांचे देखील मी आभार मानतो. त्यांच्यानी आम्हाला या मैदान उपलब्ध करून दिलं खेळाडूंसाठी. असेच शुभेच्छा मी सर्व खेळाडूंना देतो त्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला. गेली 5 दिवस ही स्पर्धा चालू आहे. जीव तोडून याच्यात त्यांनी आपली बेस्ट दिले, परंतु कोणतरी पाठी राहतो कोणतरी पुढे येतो. अशा याच्यात आज 2 संघ हे
फायनल्समध्ये पोचले त्यांना मी त्यांचे मी खरोखर म्हणतात तसं त्यांना शुभेच्छा देतो आणि अशाच वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी विजेता प्राप्त करावा. त्याचबरोबर आज ज्यांनी उद्घाटन केले ह्या कार्यक्रमाचे जे सचिन वाल्वकर देखील आज उपस्थित होते, परंतु आज त्यांची लवकर ते आल्यामुळे त्यांना काही निमित्त एका मीटिंग होती त्यांची वेंगुर्ल्यामध्ये, तिकडे त्यांना जायचं होतं, त्यामुळे ते या कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी आपले शुभेच्छा व्यक्त करून ते आज आमच्यासोबत इकडे या कार्यक्रमात नसले तरी त्यांनी उद्घाटन प्रसंगी आपली उपस्थिती दर्शवली होती. त्यांचे मी आभार मानतो. तसेच चरण कासकर, उपसरपंच चंदन आडकी, रोहन परब, माजी ग्रामपंचायत सदस्य कौशिक परब, माजी ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ परब, माजी उपसरपंच आरवली ग्रामपंचायत मयूर आरोलकर, तसेच खास मातोंडवरून हा कार्यक्रम पाहण्यासाठी, हा स्पर्धा पाहण्यासाठी आलेले माझे मित्र पत्रकार श्री दीपेश परब, मयवाड मतदारसंघाचे उपविभाग प्रमुख सन्माननीय नील झाटिये, त्याचप्रमाणे नेमळेवरून खास उपस्थित असलेले माझे मित्र स्वरूपानंद नाईक, तसेच या स्पर्धेदरम्यान बरेचसे बक्षिसं ज्यांनी लावली ते आपले माझे सहकारी आबा मसूरकर, हॉटेल आरवलीश्वरचे मालक, आणि माझे धाकटे बंधू सन्माननीय जयेश परब, मित्र विशाल गावडे, हरेश वरडकर, या सर्वांचे मी आभार मानतो. हनुमान स्पोर्ट्स यांचे देखील आभार. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्याच्यात सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे माझे खास जवळचे एकदम राईट हँड लेफ्ट हँड म्हणतात तसं ज्यांनी मला खरोखर खूप मदत केली या मंडळासाठी, ते सतीश डोंगरे आणि सौरभ नाईक यांचे मी आभार मानतो. मला शंकरभाई कांबळे यांनी जे शुभेच्छा दिल्या भावी आचार्यासाठी, मी जर अशी संधी जर मला मिळाली तर नक्कीच ची सिद्धेश परम मित्र मंडळाची स्पर्धा इकडे ह्याच ग्राउंडवर होणार आहे. जमीन मालकांचे आणि सगळ्यांचं जर सहकार्य असेल तर 100% लवकरच, परंतु ही स्पर्धा जी पुढल्या वेळी होणार आहे ती आम्ही जानेवारीमध्ये पकडण्याचं आम्ही सतीश डोंगरे आणि सौरभ नाईकने ठरवलं आहे की लवकरात लवकर, म्हणजे गरमीच्या याच्यामुळे हे स्पर्धा उशिरा नको आणि सगळ्याचकडे स्पर्धा असतात, त्यामुळे ही स्पर्धा लवकरच भरवण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि जानेवारीमध्ये ही आपली 2026च्या याच्यात पहिलीच टुर्नामेंट ह्या ग्राउंडवर आपली होणार आहे, एवढं मी तुम्हाला सर्वांना सांगतो. आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सिद्धेश धन्यवाद. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे सुद्धा आभार. सिद्धेशने स्पर्धा लवकर घेणार असं सांगितलंय, पण सिद्धेश माझी एक विनंती राहील, बऱ्याच वेळा कॉमेंट्री करताना मी बऱ्याच ठिकाणी सांगतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पहिली डे नाईट प्रीमियर लीग शिरोडामध्ये झाली होती, त्यानंतर आमचे डोळे आसुसलेत, शिरोड्यामध्ये डे नाईट स्पर्धा कधी होणार. मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर, सिद्धेश आपल्या सर्वांना विनंती असेल हे शिवधनुष्य आपण सर्वांनी पेलावं आणि शिरोडावासियांना आणि आम्हाला शिरोड्यामध्ये लवकरात लवकर डे नाईट क्रिकेटची स्पर्धा बघायला मिळावी ही तुमच्या सर्वांकडून एक छोटीशी अपेक्षा ठेवतोय आणि या वर्षापुरती ही स्पर्धा संपली असं जाहीर करतोय. धन्यवाद. शुभरात्री. सर्वांना विनंती, आपल्या परतीचा प्रवास आपण सुखरूप करावा. पुन्हा एकदा भेटणार आहोत आपण पुढच्या पर्वात. तोपर्यंत धन्यवाद. शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र. को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.